महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार आहे। या शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली आहे। यावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी अनेक सवाल उपस्थित करत महायुतीची कोंडी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। पाहूयात। 5 डिसेंबर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या उपस्थितीमध्ये हा शपथग्रहण सोहळा संपन्न होणार आहे। अखेर महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार याची घोषणा चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे। नव्या सरकारचा शपथविधी 5 तारखेला होणार आहे। यासाठी नरेंद्र मोदींची उपस्थिती राहणार असल्याचं बावनकुळेंनी जाहीर केलं आणि यावरूनच संजय राऊतांनी प्रश्नांचा भडीमार केलाय। बावनकुळे सांगतात 5 तारखेला शपथ घेऊ, का राज्यपाल आहेत का? हे म्हणतात 5 तारखेला शपथ घेऊ। यांना राज्यपालाचे अधिकार दिलेले आहेत का? आम्ही 5 तारखेला शपथ घेऊ। राज्यपालांनी सांगितलंय का? राज्यपालांना तुम्ही सांगितलंय का? राज्यपालांनी कळवलंय का? हे सरकार स्थापनेचा अद्याप दावा करायला तयार नाहीयेत, घाबरले आहेत का, असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय। याला सर्वस्वी जबाबदार DY चंद्रचूड आणि सुप्रीम कोर्ट असल्याचा आरोपही संजय राऊतांनी केलाय। सरकार स्थापनेचा अद्याप दावा करायला हे तयार नाहीत का? घाबरलाय का तुम्ही? कशा करता आपण सरकार स्थापनेचा दावा करत नाहीयेत? ही अत्यंत गंभीर स्थिती, घटनात्मक पेचप्रसंग, काळजीवाहू सरकारच्या बाबतीत सुद्धा या महाराष्ट्रात पुन्हा पुन्हा निर्माण होतोय। याला सर्वस्वी जबाबदार जस्टिस DY चंद्रचूडच आहेत। चंद्रशेखर बावनकुळेंनी शपथविधीची तारीख जाहीर केल्यानंतर संजय राऊतांनी त्यांच्यासह महायुतीला चांगलंच घेरलंय। त्यामुळे शपथविधी होण्यापर्यंत महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे। अमोल पेडणेकर, झी 24 तास, मुंबई।